नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण ड्रग इन्स्पेक्टरची ॲड आली आहे, ज्याच्यामध्ये ग्रुप बी MPSCची जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 109 पदांची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे। सर्वात मोठी ॲड आहे आतापर्यंतची। 2014-15 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात आता जागा आलेल्या आहेत। तर या जागेसाठी जो अभ्यासक्रम आहे, नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे आणि परीक्षा कशी असणार आहे यासंबंधी आपण थोडं डिस्कशन करणार आहोत। तर मागच्या वेळी जो सिलेबस दिला होता आयोगाने, ओके, जागा किती आहेत बघा, तर जागा 109 आहेत। तो जो मागचा सिलेबस आहे बघा, तो नेमका काय होता तो आपण इथे डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत आज, ठीक आहे। तर आजचा फोकस फक्त काय आहे, नेमका सिलेबस काय आहे। मित्रांनो बघा, मी स्पेशली बॅच सुरू करण्याचा उद्देश या ठिकाणी असा आहे की भरपूर जी मुलं MPSC UPSC करतात त्यांचं बॅकग्राऊंड फार्मसी बॅकग्राऊंड आहे, ओके, भरपूर गॅप पडलेला आहे। करंट बॅचमध्ये सुद्धा काही मुलं आहेत की फार्मसीमध्ये आहेत, त्यांचं म्हणणं आहे सर बॅच घ्या, तुमचं सायन्स आणि तुमचं जो ऑल फार्मसिकॉलॉजीचं प्रॉपर आहे एक टीचिंग पॅटर्न, त्यामुळे आम्हाला लक्षात राहतं, परीक्षेमध्ये लगेच आठवतं, त्याच्यामुळे आम्हाला या बॅचची गरज आहे, ओके। तर लक्षात ठेवा, कुठलाही बॅच अभ्यास सुरू करताना सगळ्यात पहिली गोष्ट काय, तुम्हाला सिलेबस माहिती पाहिजे। आणि तुम्हाला एक चांगली गोष्ट काय बघा की तुमचा हा जो सिलेबस आहे हा कंप्लीट सिलेबस बीफार्मच्या पूर्ण तुमच्या 4 वर्षामध्ये तुम्हाला तो पाहायला मिळाला आहे। त्याच्यामुळे अभ्यास तुम्ही केला असेल केला नसेल, पण आता जो सिलेबस आहे तो जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला व्यवस्थितपणे तर नक्की तुम्हाला याचा फायदा होईल। 100 क्वेश्चन्स आहेत आणि 200 मार्क्स आहेत बघा, डायरेक्ट इंटरव्ह्यू आहे 50 मार्क्सचा, ओके, ते आपण नंतर डिस्कस करू। फक्त आज आपला उद्देश काय आहे की जे नवीन मुलं असतील, नवीन मुलं इन द सेन्स, आता बघा 2 गोष्टी आहेत, ज्यांनी एक्झामचा फॉर्म भरायचा आहे ते आणि जे शेवटच्या वर्षी शिकतायत त्यांना पुढे सुद्धा ही ॲड येणार आहे। भरपूर MPSC म्हणा, परत तुम्ही DMER म्हणा, परत बाकी पण महानगरपालिका सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये ड्रग इन्स्पेक्टरची पोस्ट आपल्याला पाहायला मिळते। तर मग ही तर एक्झाम आहेच आहे, पण जे शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी आहेत किंवा जे 3rd इयरला आहेत त्यांना पण पुढे अभ्यास करायचा असेल त्यांना अशा पॅटर्नने अभ्यास केला पाहिजे, ओके। त्याच्यानंतर बघा काही गृहिणी आहेत ज्यांचा अभ्यासामध्ये गॅप पडलेला आहे, काही लोकांचं मेडिकल प्रायव्हेट मेडिकल आहे, प्रायव्हेट जॉब आहे, त्यांना पण गव्हर्नमेंटमध्ये यायचं असेल तर सुरुवात आपण नेहमी लक्षात ठेवा अभ्यासाची सिलेबसपासून करतो। तर जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघतील त्यांना एक कळकळीची विनंती आहे, जो सिलेबस तुम्हाला मी सांगेल तो तुम्ही लिहून घ्या, स्वतःच्या हाताने लिहून घ्या। आणि सिलेबस लिहिल्याशिवाय कधीच कुठल्या कॉम्पिटिटिव्ह आपण म्हणू शकतो की अभ्यास सुरू होत नाही। स्वतः लिहून घ्या, काय होईल बघा, लिहिल्यानंतर आपण जेव्हा अभ्यास करू किंवा एखाद्या नोट्स वाचू तेव्हा आपल्याला कळेल की नेमकं काय वाचलं पाहिजे, आणि प्रश्न जेव्हा आपण मागचे बघू तेव्हा आपल्याला कळेल की नेमका कोणत्या पॉईंटवर कुठला प्रश्न विचारला गेलाय, ठीक आहे। तर मग आजच्या पेपरमध्ये फक्त आपल्याला काय पाहायचं आहे की नेमका सिलेबस काय आहे, सिलेबस आपल्याला या ठिकाणी पाहणं जरुरी आहे, ओके। तर चला सुरू करूयात बघा। चला बघा, मग जनरली बघा आपण जर पाहिलं तर साधारणतः तुम्ही 100 प्रश्न आणि 200 गुण 1 तास एवढा वेळ आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या परीक्षांमध्ये तुम्ही किती हुशार असू द्या, तुम्हाला सगळं येत असेल, पण जर वेळेवर तुम्हाला आठवलं नाही तर काय होईल, प्रॉब्लेम होईल ना। वेळेवर तुम्हाला आठवलं पाहिजे, त्याच्यामुळे एकदम प्रिसाईज कन्साईज अभ्यास करणं गरजेचं आहे, एकदम अप टू डेट अभ्यास त्याला म्हणतो, त्यासाठी सिलेबस पाहणं आवश्यक आहे। तर बघा सिलेबस जो आहे बघा तो दिलेला आहे या ठिकाणी, मी ओरिजिनल इथं तुम्हाला फाईल दाखवतो। आता बघा मी काय केलं आहे, ही जी माझी PPT तुम्हाला मी दाखवली आहे, या PPTमध्ये जी आता येणार आहे समोर, यामध्ये मी काही एक्स्ट्रा पॉईंट पण टाकलेले आहेत किंवा काही पॉईंट कमी केलेले आहेत। मग आपण तो पण PPT मधला पॉईंट पाहून घेऊ आणि नंतर अभ्यास कसा केला पाहिजे तो पण पाहूयात। त्याआधी बघा सिलेबसचे पॉईंट तुम्ही पाहू शकता, हे काही पॉईंट्स आहेत, तर आपण काय करू बघा ते PPT मध्ये पाहण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे। सगळ्यांनी सिलेबस लिहून घ्यायचा आहे, लक्षात घ्या, ओके ओके। चला बघा, पहिला मुद्दा बघा, आपण जर पाहिलं तर सिलेबसमध्ये तुम्ही ओव्हरऑल जर पाहिलं सिलेबसचा पॉईंट तर 4 भाग, या 5 भागामध्ये हा डिवाइड केलेला सिलेबस आहे। यामध्ये जो प्रॉपर फार्मसी बेस्ड सिलेबस आहे तो फक्त 4 पॉईंटमध्ये आहे। तर बघा जो पहिला पॉईंट दिला आहे बघा, तो पॉईंट कुठला, तो आहे फिजिओलॉजी। आता जो फिजिओलॉजी जो आपण जेव्हा फक्त पाहतो तेव्हा आपल्याला काय वाटतं की ह्युमन फिजिओलॉजी, याच्यामध्ये सिस्टीम्स आहेत बघा, 11 सिस्टीम्स आहेत, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, स्केलेटल सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, एक्सेट्रा सिस्टीम आहेत आपल्याला पाहायला मिळतात। पण लक्षात ठेवा, फिजिओलॉजीच्या अंडर आपण जर पाहिलं तर त्याच्या अंडर तुम्ही पाहिलं तर काय सिलेबस दिला बघा, तर एवढे पॉईंट त्यांनी मेन्शन केलेले आहेत, ओके। पहिले मी ओरिजिनल इथे सिलेबसमध्ये तुम्हाला दाखवतो बघा। आपण जर पाहिलं पहिल्या पॉईंटमध्ये, तर पहिल्या पॉईंटमध्ये त्यांनी म्हटलं बघा कंपोजिशन ऑफ ब्लड, बघा सगळ्यात मेन मुद्दा बघा काय, कंपोजिशन ऑफ ब्लड। त्याच्यानंतर बघा कोॲग्युलेशन ऑफ ब्लड, ब्लड ग्रुप्स, ब्लड कंपोनंट्स, मॅन्युफॅक्चरिंग, होल ह्युमन ब्लड, IP आणि ब्लड बँक ऑपरेशन अँड रिक्वायरमेंट्स। म्हणजे बघा जर फिजिओलॉजीमधला जो 1.1चा टॉपिक आहे किंवा बाकी पण जे पॉईंट आहे त्याच्यामध्ये जनरली फक्त आपला ब्लड संबंधी माहिती आहे, बाकी सिस्टीमच्या ठिकाणी जास्त नाही आहेत, लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हां ठीक आहे। तरी सुद्धा लक्षात ठेवा, जरी असं असेल तरी आपण काय केलं पाहिजे, ओके, लक्षात ठेवा। बघा सिलेबसमध्ये काय एकदा पुन्हा रिवाइज करतो, कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ ब्लड,
तर ब्लडचं कंपोजिशन कसं आहे तर तुम्ही बेसिक फिजिओलॉजी वाचली असेल, वाचून होत नाही, तुमच्या डोक्यात लागतं ती गोष्ट. तर बघा आपण जनरल डिस्कस करू शकतो की बघा ब्लड कंपोनंट बघा. तर आपण जर ब्लडचे कंपोनंट्स पाहिले तर सगळ्यात मेन बघा ब्लड हे नेहमी 2 पार्टमध्ये आपण डिवाइड करतो. त्या पहिल्या पार्टला आपण काय म्हणतो बघा, पहिल्या पार्टला ब्लडच्या म्हणतो आपण प्लाझ्मा ओके. आणि सेकंड पार्टला आपण म्हणतो ब्लड सेल्स सुद्धा म्हणतो. याला अजून एक नाव आहे बघा, याला आपण म्हणतो फॉर्म एलिमेंट्स. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फॉर्म एलिमेंट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर नियर अबाउट आउट ऑफ 100% ब्लड देर इज 55% प्लाझ्मा अँड 45% ब्लड सेल्स. ओके, देर आर 3 मेन ब्लड सेल्स. ओके, RBC, इरिथ्रोसाइट्स, WBC, ल्युकोसाइट्स, प्लेटलेट्स, थ्रोम्बोसाइट्स. ओके, याच्यामध्ये पण आणखी भरपूर गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. WBC मध्ये 5 टाइप्स आहेत, ॲसिडोफिल्स, बेसोफिल, न्यूट्रिओफिल, मोनोसाइट, लिम्फोसाइट. ओके, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर बघा प्लाझ्मामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर नियर अबाउट 90% याच्यामध्ये आपल्याला वॉटर पाहायला मिळतं. 90% वॉटर, 7 to 8% याच्यामध्ये असतात ब्लड प्रोटीन्स. ओके, आणि 2 to 3% आपल्याला काय पाहायला मिळतात तर ते असतात एक्स्ट्रा ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, बायकार्बोनेट्स, ऑल टाइप्स ऑफ आयन्स अँड ऑल दिस थिंग्स. ओके, याच्यामध्ये बघा देर आर 4 ब्लड प्रोटीन्स, अल्बुमिन, ग्लोबुलिन, प्रोथ्रॉम्बिन, फायब्रिनोजेन. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, म्हणजे जर तुम्हाला पूर्ण माहीत असेल लगेच परीक्षेला, बघा मला सांगा एक्झामच्या बाहेर आपल्याला येतं तर एक्झाममध्ये येईल सगळ्यात पहिली गोष्ट. मग ह्या गोष्टी मला मगअप पाहिजे, कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, फॅक्ट पार्ट पाहिजे, सगळ्या गोष्टी तुमच्या तोंडावर पाहिजे. 1 तास फक्त आपल्याकडे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा सिलेबस पाहणं खूप गरजेचं आहे. आता मी जास्त गोष्टी घेत नाही, हा फक्त तुम्हाला डेमो सांगतोय फक्त. ओके, तर फक्त पहिले सिलेबस पाहून घ्या. नंतर जेव्हा आपण व्हिडिओ चालू करू, आपले डेमो व्हिडिओज आपल्या याला यूट्यूबला किंवा आपले लाईव्ह काही क्लासेस, तेव्हा तुम्हाला कळेल की सर जेव्हा तुम्ही शिकवता प्रत्येक पॉईंट ना पॉईंट आम्हाला समजतो, कॉन्सेप्ट क्लिअर होतात, फॅक्ट पण क्लिअर होतात आणि रिव्हिजन होऊन पार्ट पण होते, कारण ट्रिक्स पण आहेत. ठीक आहे, चला पाहू आपण मग. ओके, चलो बघा पहिला बघा इथे मग कंपोजिशन ऑफ ब्लड आहे. नंतर बघा ब्लड ग्रुप्स आहेत, होल ह्युमन ब्लड. त्याच्यानंतर बघा कोॲग्युलेशन प्रोसेस, त्याच्यानंतर ब्लड कंपोनंट्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि ब्लड बँक ऑपरेशन. एवढे पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके, थोडेफार मी मॅनिप्युलेट पॉईंट्स केलेले आहेत जे मला वाटतात योग्य. ठीक आहे. बघा मागच्या वेळेला आयोगाने प्रश्न विचारला होता, तो म्हणजे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्सवर प्रश्न विचारला होता. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आयोगाने प्रश्न विचारला होता ब्लडमधल्या मास्ट सेल प्रोथ्रॉम्बिन जो आहे तो कोण प्रोड्यूस करतं, मग मास्ट सेल, WBC असे ऑप्शन्स तिथे पाहायला मिळाले. ओके, त्याच्यानंतर बघा म्हणजे जे पॉईंट दिले आहेत त्यातनं प्रश्न येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ओके, मग सगळ्यात पहिले अभ्यास करताना जे सिलेबसचे पॉईंट आहे ते चांगले करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, चला पहिला पार्ट सगळ्यांना क्लिअर आहे. हां, ओके. नंतर बघा, नंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा पॅथोफिजिओलॉजी. आता पॅथोफिजिओलॉजीमध्ये मी थोडंसं वेगळे पॉईंट्स तुम्हाला करून दाखवले, याच्यामध्ये थोडे डायग्रामॅटिक केलेले आहे. आता बघा याच्यामध्ये आपण जर पाहिलं, याच्यामध्ये आपण जर प्रॉपर बघितलं बघा याच्यामध्ये सिलेबसमध्ये आयोगाच्या थोडं ब्लर असेल, मी थोडं नंतर तुम्हाला करून दाखवतो. त्याच्यामध्ये मोठं बघा मी वाचून दाखवतो. याच्यामध्ये काय STD, एड्स, हायपर सेन्सिटिव्हिटी अँड HBsAg बघा हे एवढे 4 पॉईंट टाकलेले आहेत. आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जर पाहिली, जर आपण मागच्या वेळी प्रश्न बघितले तर प्रश्नांची लेवल कशी होती, थोडी अवघड लेवल आहे प्रश्नांची. आता 10 वर्ष झाले बऱ्यापैकी. मागच्या वेळेला प्रश्न असा विचारला होता की विच ऑफ द फॉलोइंग STD, म्हणजे त्याच्यामध्ये ऑप्शन्स होते बघा, एड्स, कॉन्क्रॉइड असे ऑप्शन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. तुम्हाला एक मागच्या वेळेला प्रश्न विचारला होता की एड्स जो डिसीज आहे तो कसा डायग्नोज करतात, त्याच्या टेस्ट, विडाल टेस्ट, RT-PCR टेस्ट, त्याच्यानंतर अजून ऑप्शन त्या ठिकाणी होतं ELISA टेस्ट. बघा म्हणजे जो सिलेबस होता त्याच्यामध्ये बघा STD विचारले आपल्याला, मेकॅनिझम ऑफ ट्रान्समिशन अँड इन्फेक्शन ऑफ STDज. मग याच्या अंडर हा पॉईंट आता मी टाकलेला आहे. मग तुम्हाला पाहायचे कोणते STDज आहेत तर बघा सिफिलिस, गोनोरिया, LGV, जेनायटल हर्पिस, त्याच्यानंतर एड, HIV, हेपॅटायटिस B हे सगळे डिसीज आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यांच्या आपल्या ट्रान्समिशन इन्फेक्शन सगळं इथे पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा हायपर सेन्सिटिव्हिटी हा एक पॉईंट आहे ज्याच्यामध्ये इम्युन रिस्पॉन्सेस लिडिंग टू द ॲलर्जिक रिॲक्शन. ओके, जेव्हा ॲलर्जिक रिॲक्शन होते त्यावेळेला आपली इम्युन सिस्टम काय रिस्पॉन्स करते हा याच्यामध्ये आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यानंतर बघा स्पेशली एड्सवर जास्त फोकस केलेला आहे बघा तुमच्या सिलेबसमध्ये. एड्स, त्याच्यामध्ये एड्सचा परिणाम काय होतो इम्युन सिस्टमवर. त्याच्यानंतर कॉम्प्रोमाइज अँड व्हायरल प्रोग्रेशन इन एड्स, तर एड्सच्या व्हायरसचं नाव काय, डायग्नोसिस काय आहे. ओके, त्याच्यानंतर एड्स, त्याच्यानंतर बघा T लिम्फोसाइट, CD4 सेल असे याच्यामध्ये आतले पॉईंट्स आहेत. त्याच्यानंतर शेवटचं बघा HBsAg, प्रेझेन्स अँड इम्प्लिकेशन ऑफ हेपॅटायटिस B सरफेस अँटीजन.
हेपॅटायटिस बी सुद्धा एक रोग आहे, एसटीडी रोग आहे. तर हे एवढे पॉईंट्स आहेत. मेन पॉईंट तुम्हाला दाखवले 4 फक्त, एसटीडी, हायपरसेन्सिटिव्हिटी, एड्स अँड HBsAg. पण हे आतले जे पॉईंट तुम्हाला दाखवले हे मी तुम्हाला सांगितले की याच्यावर प्रश्न असा येऊ शकतो. ठीक आहे, आय होप सगळ्यांना क्लिअर असेल. बघा आता पुढचा जो पॉईंट आहे तो आहे बघा ड्रग क्लासेस अँड देअर इफेक्ट्स. हा येतो अंडर फार्माकोलॉजी. आता फार्माकोलॉजीमध्ये सिलेबस आपण पाहिला तर सिलेबस खूप डिफरंट दिलेला आहे. पण मी थोडंफार एक माझ्या जो काही अनुभव शिकवण्याचा त्याच्यानुसार हे एवढे पॉईंट तुम्हाला मी टाकलेले आहेत. तुम्ही हे पण लिहून घ्यायचे पॉईंट्स, नंतर जे ओरिजिनल आहेत ते पण लिहून घ्यायचे. थोडे बऱ्यापैकी मॅचेस पॉईंट आहेत. बघा याच्यामध्ये बघा पेन अँड फेवर ड्रग्स, याच्यामध्ये याला म्हणतो ॲनाल्जेसिक ड्रग्स मेनली. त्याच्यानंतर बघा ड्रग क्लासेस सुद्धा महत्त्वाचे आहेत, कोअर कॅटेगरीज ऑफ फार्माकोलॉजिकल एजंट्स. त्याच्यानंतर बघा CNS ड्रग, स्पेशली सेंट्रल नर्वस सिस्टीमवर जे ड्रग्स इफेक्ट करतात त्यासंबंधी मॅक्झिमम प्रश्न येतो. त्याच्यानंतर बघा कोॲग्युलेशन ड्रग्स, या ठिकाणी बघा प्रोथ्रामिन रिॲक्शन्स काय असते, हाऊ ब्लड क्लॉट्स. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा ब्लड प्रेशर ड्रग्स कुठले कुठले आहेत. ओके, रेग्युलेट कार्डिओव्हास्क्युलर प्रेशर वगैरे वगैरे. ठीक आहे, बघा मग हा जो फार्माकोलॉजीचा पॉईंट आहे याच्यामध्ये ड्रग्स संबंधीचा प्रश्न विचारला तर एवढे पॉईंट मला वाटतात एक्सपेक्टेड आहे. सिलेबसमध्ये काय एकदा पुन्हा पाहून घेऊ आपण सिलेबसमध्ये. ठीक आहे, तर आता बघा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली, सिलेबस थोडासा दिलाय मोठा, थोडासा जास्त मोठा दिलेला आहे. एवढे पॉईंट हे मी काढलेले आहेत. आय होप की फार्माकोलॉजीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न म्हटलं पाहायला मिळेल याच टॉपिकवर. ओके, बघा एकदा मी रिवाइज करतो पुन्हा. थोडंसं ब्लर असेल ही PDF, तरी एकदा आपण याच्यामध्ये थोडंफार वाचून घेऊयात. चला बघा फार्माकोलॉजीमध्ये काय काय येतं बघा. फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन्स, ड्रग अफेक्टिंग कोॲग्युलेशन. बघा हे कोॲग्युलेशनचं मेनली जे आहे त्यावर प्रश्न विचारला होता म्हणून तुम्ही जास्त फोकस केलेला आहे. त्याच्यानंतर बघा अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजे पुन्हा एकदा ड्रग युजफुल फॉर कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस. त्याच्यानंतर बघा इथे अँटीपॅरेटिक ड्रग म्हणजे काय, ताप, ज्याच्यामध्ये आपण टेम्परेचर बॉडीचं कंट्रोल करतो, पॅरासिटामॉल वगैरे तुम्हाला माहिती असेल. त्याच्यानंतर बघा अँटीटसिव्ह ड्रग्स, ॲनाल्जेसिक म्हणजे काय, पेन किलर्स, सेडेटिव्स. त्याच्यानंतर बघा हिप्नोटिक्स, ओपिओइड्स सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत बघा. ओके, त्याच्यानंतर बघा NSAIDs, नंतर लोकल ॲनास्थेटिक्स. बघा मागच्या वर्षी या प्रत्येक पॉईंटवर प्रश्न आहे, म्हणजे मागच्या एक्झाम लक्षात ठेवा. ओके, ओपिओइडवर प्रश्न आहे. त्याच्यानंतर लोकल ॲनेस्थेशियावर सुद्धा प्रश्न आहे. नंतर बघा किमोथेरपीमध्ये जे काही ड्रग एजंट वापरतात ते अँटी कॅन्सर ड्रग या ठिकाणी आहे बघा. त्याच्यानंतर बघा अँटी फंगल एजंट्स, ड्रग्स अफेक्टिंग CNS. बघा स्पेशली CNSवर प्रश्न विचारला आहे. अँटी डायबिटिक ड्रगवर प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा कॉन्ट्रासेप्टिव्ह ड्रग्स आहेत, हार्मोन्स अँड ड्रग ॲक्टिंग ऑन युटेरस. ओके, ठीक आहे, बघा मग एवढे पॉईंट्स आहेत. तुम्ही आता बघा या प्रत्येकाचं मी एनालिसिस वेगळं घेणार आहे वेगळ्या व्हिडिओमध्ये, पण माझा सध्या पहिला मुद्दा आहे की तुम्हाला सिलेबस पार्ट असला पाहिजे, म्हणून सगळे मुद्दे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. ठीक आहे, नंतर बघा नेक्स्ट पॉईंट आहे टॉक्सिकोलॉजी. याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ पॉयझन्स, चिलेटिंग एजंट्स, हेवी मेटल्स, अँटीडोट्स. आता बघा तुझं मागच्या वर्षी प्रश्न पाहिला असेल त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता की जे पॉयझनिंग असते, बघा मर्क्युरी पॉयझनिंग, आयरन पॉयझनिंग, या सगळ्याचा प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे, त्याच्यामुळे जे सिलेबसमध्ये आहे ते सगळं करायचं आहे. ओके, बघा मी तुम्हाला शॉर्टमध्ये फक्त हा PPT बनवून दिले बघा. त्याच्यामध्ये टॉक्सिकोलॉजी बघा, क्लासिफिकेशन ऑफ पॉयझन्स, चिलेटिंग एजंट्स, हेवी मेटल्स आणि अँटीडोट्स. ओके, एवढे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, 4 पॉईंट दिलेले आहेत. ठीक आहे, पुढला पॉईंट बघा, पुढला प्रश्न या ठिकाणी बघा तो आहे मायक्रोबायोलॉजी. आता मायक्रोबायोलॉजीमध्ये काय काय पॉईंट्स आहेत. ओके, भरपूर पॉईंट्स आहेत, पण मी 4 पॉईंट्स काढलेले आहेत महत्त्वाचे, म्हणजे मला वाटतात. एकदा सिलेबस पण पाहून घेऊ, ओरिजिनल सिलेबसवर जास्त फोकस करा. त्याच्यामध्ये बघा आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बघा ओके, चला बघा पहिला पॉईंट आहे बघा स्टरलायझेशन प्रोसिजर, दुसरा अँटीसेप्टिक टेक्निक्स, त्याच्यानंतर बघा डिसइन्फेक्शन्स, पायरोजेन्स, LLA टेस्ट, त्याच्यानंतर ॲसे ऑफ अँटीबायोटिक्स, विटॅमिन्स, बायोकेमिकल्स, सेरोलॉजिकल, व्हायरोलॉजिकल टेक्निक्स, BOD, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, डिफरंट मीडिया, मायक्रोबियल ड्रग्स, ड्रग रेजिस्टन्सेस, मायक्रोबियल लिमिट टेस्ट, पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ऑफ कॉमन ऑकरन्स. आता बघा हा जो पॉईंट आहे मायक्रोबायोलॉजीचा पॉईंट, याच्यामध्ये बघा खूप सिलेबस डिटेलमध्ये आहे. तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बघा आपण जर पाहिलं बघा मायक्रोबायोलॉजीमध्ये काय स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, याच्यामध्ये मग कुठले कुठले बघा बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगसेस, त्याच्यानंतर बघा हेल्मिथिक डिसीजेस, सगळ्या डिसीजेस, त्यांचे पॉझिटिव्ह एजंट्स कुठले कुठले आहेत, त्यांचे सिम्पटम्स काय काय आहेत, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये आपल्याला ड्रग्स कुठले कुठले, म्हणजे जरी थोडासा सिलेबस इथे वरवर वाटला असला तरी भरपूर डीपमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, बघा ग्रुप B ची तुमची पोस्ट आहे
आणि डायरेक्ट तुमचं प्रमोशन पुढचं गॅजेटेडचं असणार आहे. त्याच्यामुळे वरवर सिलेबस वाटतोय आपल्याला इथे, ओके, पण एकाच टॉपिकच्या अंदर कमीत कमी 4-5 पेजेस त्या ठिकाणी बुकमध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा प्रत्येक पॉईंट तुम्ही लिहून घ्या, प्रॉपरली लिहून घ्या. आता तुम्ही जर पाहिलं असेल बघा हे तर ऑटोक्लेव्ह पहिला पॉईंट आहे बघा, स्टेरिलायझेशन प्रोसिजर, याच्यामध्ये ऑटोक्लेव्ह तुम्ही ऐकलं असेल, हा प्रश्न एकदा विचारलेला होता. ओके, म्हणजे प्रत्येक पॉईंटवर प्रश्न आहेत, असं होणार नाही की तुम्हाला पॉईंट सोडता येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता आपण याला काय थोडंफार काय करू बघा, याला थोडंफार मी याला सोपं केलेलं आहे बघा. तर ते बघा मला वाटतं की हे बघा, मग पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स हा म्हणजे आयडेंटिफाईंग कॉमन डिसीजेस कॉझिंग मायक्रोब्स. तर कोणामध्ये डिसीज होतो ते मायक्रोऑर्गॅनिझम, त्यांचे डिसीजेस, त्यांचे सिम्पटम्स, त्यांचं डायग्नोसिस, त्यांची ट्रीटमेंट आणि ड्रग्स, हे सगळं इथे तुम्हाला माहीत पाहिजे. जरी काही प्रॉपर कॉमन दिले असतील तरी सुद्धा सगळ्यांचं माहिती पाहिजे. नंतर बघा ड्रग रेजिस्टन्स हा पॉईंट आहे. त्याच्यानंतर बघा मायक्रोबियल मीडिया म्हणजे काय, तर बघा कल्टिवेटिंग मायक्रोब्स फॉर स्टडी. ओके, आपण लॅबोरेटरीमध्ये कशा प्रकारे कल्चर करतो मायक्रोऑर्गॅनिझमला, त्या टेक्निक्स तुम्हाला माहित पाहिजे, त्या सिलेबसमध्ये असतात, त्या माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघा BOD बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड काय असतं ह्या स्पेशली वॉटर केसमध्ये. त्याच्यानंतर बघा बायोकेमिकल टेक्निक्स जे आहेत बघा, काही आयडेंटिफाईंग मायक्रोब्स थ्रू बायोकेमिकल रिॲक्शनद्वारे तुम्ही कसं आयडेंटिफाय करू शकता मायक्रोब्स. मग आपण ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह स्टेन्स तुम्ही ऐकलं असेल तर तो सगळा पार्ट याच्यामध्ये या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो. ओके, तर हा पण पार्ट खूप डीपमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर बघा पुढले काही पॉईंट्स आहे बघा, तर बघा ॲसेस क्वांटिफाईंग अँटीबायोटिक्स अँड विटॅमिन्स, पायरोजन टेस्टिंग, डिटेक्टिंग फेवर इंड्युसिंग सबस्टन्सेस, कशामुळे टेम्परेचर बॉडीचं इन्क्रीज होतं, ताप कसा येतो साध्या भाषेमध्ये. त्याच्यानंतर बघा डिसइन्फेक्शनचे टेक्निक कुठले आहेत, कोणते केमिकल्स आपण वापरतो ॲज अ डिसइन्फेक्टंट, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. नंतर बघा अँटीसेप्टिक टेक्निक्समध्ये काय काय वापरतात. ओके, अँटीसेप्टिक म्हणजे काय, तर असं केमिकल जे आपण लिव्हिंग बॉडीच्या सरफेसवर वापरतो. ओके, डिसइन्फेक्टंट म्हणजे काय, असं केमिकल जे नॉन लिव्हिंग बॉडी सरफेसवर वापरतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा स्टरिलायझेशन म्हणजे काय, इन्शुरिंग कम्प्लीट एलिमिनेशन ऑफ मायक्रोब्स, कशा प्रकारे आपण मायक्रोबला एलिमिनेट करू शकतो त्याच्यामध्ये म्हणतो आपण स्टरिलायझेशन. ठीक आहे, तर एवढे पॉईंट्स या ठिकाणी आहेत. ठीक आहे, ओके डन. बघा मग पहिले पॉईंट्स सगळ्यांना क्लिअर झाले. आता बघा आता नेक्स्ट मुद्दा बघा, आता नेक्स्ट मुद्दा आहे बघा बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ ड्रग्स फार्मास्युटिकल्स. ठीक आहे, आता हा जो मुद्दा आहे बघा, या मुद्द्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट काय बघा, हा तुमचा बेसिक सायन्सचा पण मुद्दा आहे आणि ॲप्लिकेशनचा पण मुद्दा आहे. प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये खूप मोठी आहे. ओके, तर कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे, प्रॉपर कॉन्सेप्च्युअल स्टडी, फॅक्च्युअल स्टडी, रिव्हिजन, त्याच्यानंतर पुन्हा रिवाइज, ट्रिक्स आणि एक्झाममध्ये प्रश्न कसा येईल, तर या अँगलचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा पहिला बघा DNA RNA याचा डिफरन्स काय आहे, DNA RNAचा डिफरन्स काय असेल बघा, तर शुगरचा डिफरन्स आहे. DNA मध्ये आपल्याला C6H12O4, ओके, ही रायबो शुगर पाहायला मिळते. RNA मध्ये आपल्याला DNA मध्ये आपल्याला पाहायला मिळते पेंटोस शुगर C5H10O4 आणि RNA मध्ये C5H10O5. बघा सिंपल डिफरन्स आहे. त्याच्यानंतर बघा DNA ओनली फाउंड इन न्यूक्लियस, RNA फाउंड इन न्यूक्लियस ॲज वेल ॲज सायटोप्लाझम. त्याच्यानंतर बघा DNA स्पेशली DNA कॅन रेप्लिकेट बट DNA रेप्लिकेशन कॅन हॅपन बट RNA ॲप्लिकेशन इज नॉट देअर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा DNA RNA मध्ये फरकमध्ये जे काही बेसिक पॉईंट्स आहेत 10 पॉईंट सगळे आपल्याला माहीत पाहिजे लगेच. ओके, म्हणजे प्रश्न विचारला वेळ कमी आहे लगेच उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा न्यूक्लिक ॲसिड 2 आहेत DNA RNA. त्याच्यानंतर बघा DNA RNA कशापासून बनतात, तर 3 गोष्टी आहे बघा, फॉस्फेट शुगर, पेंटस शुगर, फॉस्फेट ग्रुप, नायट्रोजन बेस आहे. त्याच्यामध्ये मग ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, थायमिन. DNA मध्ये RNA मध्ये ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, युरासिल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा यांचे कंपोनंट्स पाहिले आपण आता जे तुम्हाला बोललो आहे ते. त्याच्यानंतर कोणी त्याचा शोध लावला, डिस्कवरी त्याची कशी झाली वगैरे सगळा थेरी पॉईंट. एन्झाईम्स बघा, एन्झाईम्स काय असतात, मग एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये मेनी प्रोटीन्सचा भाग असतात. ओके, अमायनो ॲसिडपासून एन्झाईम्स बनतात. मग एन्झाईमचं काय काय फंक्शन आहे, कोणते मेन एन्झाईम्स आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा मेटाबॉलिझम, प्रोटीन्सचे टाईप्स काय काय, प्रोटीन्समधले असणारे वेगवेगळे त्याला म्हणतो आपण की अमायनो ॲसिड्स. त्याच्यामध्ये पण 2 टाईपचे अमायनो ॲसिड्स आहेत बघा, इसेन्शियल, नॉन इसेन्शियल. मग ते कोणते. आता बघा आपल्याकडे सगळ्या ट्रिक्स आहेत. तुम्ही जर आपले स्टुडंट्स पाहिले बॅचचे, जीपॅटच्या खूप लोक स्टुडंटला मी गाईड पण केलेलं आहे बघा, तर आपण जर तुम्ही जर माझा क्लास प्रॉपर जर केला असेल तर बघा तुमचं सगळं पाठ होऊन जाईल. ट्रिक्स डायरेक्ट आहे बघा. आता तुम्ही जर विचारलं आपल्या स्टुडंटला तो डायरेक्ट सांगेल तुम्हाला प्रोलिन, सिस्टीन, सेरिन, ग्लायसिन, ग्लुटामाइन, ग्लुटामिक ॲसिड, ॲस्पार्टिक ॲसिड, ॲस्पार्जिन, ॲनालिन, टायरोसिन, हे आहेत बॉडीमध्ये असणारे अमिनो ॲसिड्स. आणि कुठले आहे इसेन्शियल,
जे फूडपासून मिळतात तर बघा ते पण डायरेक्ट पार्ट असले पाहिजे. काय बघा तर कोणते असतील, लायसिन, ल्युसिन, आयसोल्युसिन, व्हॅलिन, थ्रिओनिन, फेनलानिन, मेथिओनिन, अर्जिनिन, हिस्टिडिन. जसं मला पाठ आहे न पाहता स्टुडंटला पण पाठ होणार, तुम्हाला सगळ्यांना येणार ते, कारण प्रश्न येतो म्हणजे डायरेक्टली तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग इज इसेन्शियल ऑर नॉन इसेन्शियल. मग काय करणार त्या वेळेमध्ये, आठवायला वेळ आहे का नाहीये. हां बघा, मग हा जो सिलेबस आहे ड्रग इन्स्पेक्टरचा एमपीएससी लेवलचा, यात अंडरस्टँडिंग तर मॅटर करते, पण यू शुड रिप्रोड्यूस इन एक्झाम, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी तुम्हाला हे सगळं करणं प्रॉपर गरजेचं आहे. जरी तुम्ही अभ्यास केला असेल कॉलेजमध्ये असताना, प्रॉपर काहीतरी थोडाफार अभ्यास कमी झाला असेल तर घाबरू नका. प्रॉपर जर अभ्यास केला, ओके, आपली जी बॅच असणार आहे नंतर आपण बोलूयात, त्यामध्ये मी प्रत्येक पॉईंट तुमच्याकडे पाठ करून घेईल, तुमच्याकडे अभ्यास करून घेईल. ओके, आपली बॅच रेकॉर्डेड पण आहे आणि लाईव्ह पण मी ऍड करायचा प्रयत्न करतो मेंटरशिपचा. तर स्पेशली बघा, मी बोलताना खूपदा काय बोलतोय, मग 3rd 4th इयरचे स्टुडंट्स, गृहिणी ज्यांचा गॅप पडलाय, ते प्रायव्हेट जॉब करणारे, ज्यांना अभ्यासाला वेळ नाही, त्यांचा अभ्यास मी करून घेईल. ठीक आहे, चला नेक्स्ट मुद्दा बघा, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स. बघा मग यांचं पुन्हा एकदा ते सॅच्युरेटेड लिपिड्स, अनसॅच्युरेटेड लिपिड्स. मग कार्बोहायड्रेटचे टाईप्स बघा, ते टाईप्स कुठले कार्बोहायड्रेट्सचे बघा, तर मग त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की मोनोसॅक्राइड्स, डायसॅक्राइड्स, सॅक्राइड्स, त्याच्यामध्ये मग ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज, सगळं तुमचे पाठ होऊन जाईल. बघा काही मुलांचं खूप इंग्लिश कमजोर असेल, घाबरू नका, माझ्याकडे बेसिक लेक्चर ऑलरेडी तयार आहे त्याच्यावर सगळे, जे थोडे इंग्लिशमध्ये आहेत, मॅक्झिमम लँग्वेज पण मराठी वापरलेली आहे, मग तुम्हाला ते पण पाहायला मिळतील. ओके, काही काळजी करू नका या ठिकाणी. नंतर बघा नेक्स्ट आहे बघा, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी काय आहे, याचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत बघा. त्याच्यानंतर बघा इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स, व्हॅक्सिन अँड व्हॅसेरा, व्हॅक्सिन्स बघा, डिफरंट टाइप्स ऑफ व्हॅक्सिन्स कुठल्या आहेत, कोणता डिसीज कुठल्या व्हॅक्सिन. त्याच्यानंतर बघा हे सगळं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे सगळं तुमचं प्रॉपर तुम्हाला आलं पाहिजे, असलं पाहिजे. बघा मग पहिला पार्ट हा बायोकेमिस्ट्री आहे. आता हा जो नेक्स्ट 3.2 पार्ट आहे, इट इज अ टाइप ऑफ वी कॅन से ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे. बघा कुठला आयसोमर्स, टॅटोमर्स, फर्मेंटेशन. व्हॉट इज फर्मेंटेशन? ओके, इट इज अ फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल अँड ऍसिड फ्रॉम शुगर और कार्बोहायड्रेट्स. इन दॅट प्रोसेस CO2 गेट रिलीज्ड. ठीक आहे, नंतर बघा सिंथेसिस ऑफ अँटीबायोटिक्स, टाइप्स ऑफ अँटीबायोटिक्स तयार कसे करतात सगळं याच्यामध्ये. नंतर बघा डायझो रिएक्शन. त्याच्यानंतर बघा केमिस्ट्री ऑफ स्टेरॉइड्स. हे सगळं बघा पॉईंट वाईज. वाटताना पॉईंट खूप लहान वाटतो, अरे काय आयसोमर नाही, डाटा खूप मोठा आहे याच्यामध्ये. कार्बोहायड्रेट्स नाही, डाटा खूप मोठा आहे. प्रत्येक पॉईंटला प्रश्न येऊ शकतात, त्याच्यामुळे सगळं करणं गरजेचं आहे. ओके, स्वतः हाताने एका पेजवर हेडिंग टाका, पॉईंट प्रत्येक हाताने लिहून घ्या, लक्षात ठेवा. नंतर बघा डोजेस फॉर्म्स, सस्टेन रिलीज, डोजेस फॉर्म, एंट्रिक कोटिंग, न्यू ड्रग्स. आता हे इट इज वी कॅन से इट इज अ फार्मास्युटिकल्स. म्हणजे जेव्हा आपण ड्रगची डिलिव्हरी करतो बॉडीमध्ये, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये येतात. नंतर बघा न्यू ड्रग्स, पॅरेंटल ड्रग्स, GMP, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस. आता हा थेरॉटिकल पार्ट आहे, हा तरी सिम्पल आहे, वन टाइम वाचलं तरी आपल्याला बऱ्यापैकी अंडरस्टँड होणार तुम्हाला. पण आता पण जे पहिलं आपण वर्ष ते सगळं बेसिक सायन्स प्लस त्याचा ॲप्लिकेशन सगळं कॉमन मोठा पार्ट आहे. ओके, जो तुम्हाला मेडिकलला पण मेडिकलमध्ये आणि फार्मसी दोघांमध्ये कॉमन पार्टला पार्ट आहे. ठीक आहे, नंतर बघा रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, मग ओरल रूट, नसल रूट वगैरे वेगळे जे रूट्स आहेत ज्याच्यामुळे ड्रग आपण आतमध्ये घेतो तो. त्याच्यानंतर बघा म्हणजे सिंपल भाषेमध्ये बघा फार्माकोकायनेटिक्स, फार्माकोडायनॅमिक्स जो पार्ट आहे बेसिक तो याच्यामध्ये परत ॲड होईल. नंतर बघा प्रिझर्वेटिव्ह डिफरंट टाइप्सचे कुठले आहेत, सस्पेंडिंग इमल्सिफाइंग एजंट्स कुठले आहेत, टाइप्स ऑफ व्हेकल्स, टाइप्स ऑफ वॉटर्स, स्टोरेज कंडिशन्स फॉर फार्मास्युटिकल्स. ओके, म्हणजे मी तुम्हाला असं म्हणू शकतो की हा सगळ्यात सिंपल पार्ट आहे या सगळ्या सिलेबसमधला आतापर्यंतच्या. सगळ्यात सिंपल, थोडाफार कसं म्हणतो त्याला म्हणता येईल की एक वाचून तुम्हाला लगेच कळेल तो, फॅक्च्युअल सारखा. पण आतापर्यंतचा पार्ट फॅक्च्युअल पण आहे, कॉन्सेप्च्युअल पण आहे. ठीक आहे, चला आय होप सगळ्यांना क्लिअर असेल. नंतर बघा 3.4. आता हा जो 3.4 आहे बघा, ही इट इज ॲप्लिकेशन. हे ॲप्लिकेशन बेस्ड सिलेबस आहे, पूर्ण लक्षात ठेवा. ओके, टेक्नॉलॉजी बेस्ड सिलेबस आहे, टेक्नॉलॉजी म्हणू शकतो किंवा ॲप्लिकेशन म्हणू शकतो, लक्षात ठेवा. टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. नंतर बघा याच्यामध्ये प्रिन्सिपल ॲप्लिकेशन ऑफ ॲनालिसिस, UV स्पेक्ट्रा, IR, HPLC, GLC, ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन, HPTLC, LCM, MS, लिमिट टेस्ट, हेवी मेटल्स, डिव्हायसेस अँड सेटर्स. ओके, लक्षात ठेवा. हेवी मेटल्सवर प्रश्न आला बरं, खूपदा प्रश्न विचारला, मग लक्षात ठेवा. प्रत्येक पॉईंट लिहून घ्या, प्रत्येक पॉईंटवर आपण कंप्लीट नोट्स देणार आहे तुम्हाला. नोट्स, थिअरी प्लस तुमचं रिव्हिजन प्लस सगळी ट्रिक्स, डोंट वरी. सर्जिकल मेडिकल डिव्हायसेस कोणते आहेत. त्याच्यानंतर बघा सगळं 3.6 हा थोडासा लॉ बेस्ड पार्ट आहे. सगळे जे लॉ आहे बघा याच्यामध्ये मग DCC, DTAB, ओके, मिसब्रँडेड स्टँडर्ड, स्प्रियस,
ॲडल्टरेटेड ड्रग्स डिफिनेशन्स, गव्हर्नमेंट ॲनालिस्ट ड्युटीज. हां, मग याच्यामध्ये तुमचं मेन काय जे तुम्ही जॉब करा त्याच्यामध्ये ते ड्युटीज जे आहेत त्याच्यामध्ये येणार आहेत. नंतर बघा इन्स्पेक्टर पॉवर, प्रोसिजर्स, डेफिनेशन, शेड्यूल ऑफ MYU. ठीक आहे. मग हा थोडासा आपण म्हणू ॲप्लिकेशन बेस्ड पार्ट, थेरोटिकल पार्ट आहे, लॉ बेस्ड पार्ट आहे 3.6. नंतर आहे बघा जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल फील्ड. आता याच्यामध्ये सुद्धा भरपूर पॉईंट मेन्शन केलेले आहेत. तर मी काही गोष्टी काढल्या आहेत बघा मेन, त्या तुम्हाला सांगतो बघा. एक आहे बघा नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स, तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट इनिशिएटिव्स टू इम्प्रूव्ह पब्लिक हेल्थ, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री जनसुरक्षा योजना जी आहे ती महत्त्वाची आहे. नंतर बघा ड्रग प्राइसिंग रेग्युलेशन्स, कोणत्या कोणत्या पॉलिसी आहेत ज्याच्यामध्ये ड्रग रेग्युलेशन्स प्राइसिंग आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बघा कंट्रोल सबस्टन्सेस, रेग्युलेटर ऑफ नार्कोटिक्स अँड डेंजरस ड्रग्स, नार्कोटिक्स संबंधी स्पेशली प्रश्न येऊ शकतो. नंतर बघा इसेन्शियल मेडिसिन्स कुठल्या कुठल्या आहे, कोणती कोणती लिस्ट आहे ज्याच्यामध्ये व्हायटल ड्रग्स येतात. त्याच्यानंतर बघा अँटीडोट्स, सबस्टन्सेस दॅट काउंटर्स पॉयझन्स, पॉयझन्सला जेव्हा आपण काउंटर करतो त्यासाठी काय वापरतो ड्रग्स त्याला म्हणतो अँटीडोट्स, ते महत्त्वाचे आहेत. ड्रग ऑथॉरिटीज कुठल्या कुठल्या आहेत आपल्या इंडियामध्ये, ओके, तर त्या संबंधी प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. बघा न्यूट्रासिटिकल्स, हेल्थ बेनिफिट ज्या संबंधी जे ड्रग्स आहेत ते. त्याच्यानंतर बघा ड्रग इम्पोर्ट रूल्स काय काय आहेत, गाईडलाईन्स, त्याच्या ड्रग लॅबोरेटरीज कुठल्या कुठल्या आहेत महत्त्वाच्या टेस्टिंगसाठी वगैरे, आणि ॲडव्हर्टायझिंग रेग्युलेशन्स काय असतात ते पण. म्हणजे हे एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा मी काही टाकलेले आहेत, हे लिहून घ्या. स्पेशली आपण ओरिजिनल सुद्धा पाहणारच आहेत. ओके. नंतर बघा GMP गाईडलाईन्स, GMP काय प्रश्न विचारला मागच्या वेळेला. कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉस सुद्धा महत्त्वाचे आहेत काही. नंतर बघा करंट इव्हेंट्समध्ये आपण म्हणू शकतो की रिसेंट डेव्हलपमेंट्स इन द फार्मास्युटिकल फील्ड्स. ओके, ठीक आहे. तर आता बघा आपण हा सगळा सिलेबस पाहिलेला आहे. आता मी काय करतो, हे जे वाचलं मी शेवटचं ते एकदा आपण डिटेलमध्ये पाहायचा प्रयत्न करू, नेमकं काय आहे याच्यामध्ये आपल्या सिलेबसमध्ये ॲक्च्युअल. ठीक आहे. बघा तर याला थोडंसं मी झूम करतो. हां, एकदा बघा जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स मेडिकल फील्ड. याच्यामध्ये बघा नॅशनल हेल्थ प्रोग्राम, DPCO, NPPA, नार्कोटिक ड्रग्स त्यांचा कंट्रोल, पॉयझन्स, अँटीडोट्स, इसेन्शियल ड्रग्स कुठले कुठले आहे, सेंट्रल ड्रग ऑथॉरिटी. ओके. मग कोणत्या कोणत्या ऑथॉरिटीज आहेत भरपूर आहेत, पण त्यामधली स्पेशली तुम्हाला दिली आहे बघा ती आहे बघा सेंट्रल ड्रग ऑथॉरिटी दिली आहे. नंतर बघा न्यूट्रासिटिकल्स, मॅजिक रेमेडीज काय आहेत, ॲक्ट अँड रूल्स. त्याच्यानंतर इम्पोर्ट ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स, सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी, WHO, GMP एंटिफिकेशन. करंट इव्हेंट सुद्धा महत्त्वाचे आहेत बघा. रिसेंटमध्ये तुम्हाला एक वर्षामध्ये HPV हा जो व्हॅक्सिन इंट्रोड्यूस झाली आहे बघा, जी फिमेलच्या कॅन्सरवर आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघा करंट इव्हेंट्स असे आहेत. नंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आहे आणि राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे बघा. एवढे 14 पॉईंट्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जो शेवटचा मुद्दा आहे बघा तो आहे इंटेलिजन्स टेस्ट. क्वेश्चन्स विल बी आस्क्ड टू टेस्ट हाऊ फार कॅन्डिडेट्स कॅन थिंक क्विकली अँड अकॉर्डिंगली. आता याचं मी सेपरेट सेशन घेले की नेमकं याच्यामध्ये काय येतं. पण आता बघा माझा जो मेन फोकस आहे बघा तो काय आहे की हा जो सिलेबस तुमचा फार्माचा सिलेबस आहे, कम्प्लीट सिलेबस, याच्यामध्ये आता सिलेबस आपण पाहिलेला आहे, प्रत्येक पॉईंट मी लिहून घेतलेला आहे. ओके. हा प्रत्येक पॉईंट मी डिस्कस करेन यूट्यूबला, डोंट वरी. ओके. आता तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे, अभ्यास कसा केला पाहिजे, हाऊ टू स्टडी. सगळ्यात पहिले सिलेबसचा प्रत्येक पॉईंट लिहून घ्या. सिलेबसचा प्रत्येक पॉईंट तुमच्या फर्स्ट पेजवर लिहून पाहिजे, म्हणजे पाहिजे 100%. ओके. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर 9422745057 यावर जर तुम्ही टेलिग्राम केलं तर तुम्ही जे अभ्यास करताय तुम्हाला पाठवा करून ते लिहिलं. ओके. जे तुम्ही लिहिलं आहे ते मला करून पाठवा, म्हणजे तुम्हाला काय राहील की सर आम्ही सिरियसली अभ्यास करतोय. ठीक आहे. चला. ओके. टेलिग्रामला पाठवा. आता बघा आता आपल्याला पाहायचं आहे हाऊ टू स्टडी, स्टडी कसा करावा. ओके. स्टडी कसा आपण केला पाहिजे ही गोष्ट आता या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची आहे. तर ते आपण फोकस करू, थोडं पाहूयात. काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर बघा हाऊ टू स्टडी, खूप लोकांनी विचारलं अभ्यास कसा करू. तर मी काही पॉईंट्स काढलेत बघा. असा अभ्यास जर तुम्ही केला, जनरली कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये असा अभ्यास करण्याची प्रथा, असा अभ्यास केला पाहिजे. ओके. हाऊ टू स्टडी. ओके. कसा अभ्यास करू, ओके, किती वेळ आहे ती. आता बघा अजून एक गोष्ट मला सांगायची आहे. भरपूर मुलं कमेंट करतायत की सर जागा 109 आहे आणि खूप लोक फॉर्म भरतील, 1 लाख लोक फॉर्म भरतील. ठीक आहे. 10 लाख फॉर्म भरू दे ना, तुम्हाला काय आहे, तुम्हाला एक पोस्ट पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, बरोबर आहे रियालिटी आहे ती, अरे पण तेवढे विद्यार्थी आहेत ना, तेवढे स्टुडंट्स आहेत ना. या वर्षी तरी 1 लाख विद्यार्थी भरतील, पण जेव्हा पुढल्या वर्षी ॲड येईल तेव्हा आकडा 5 लाख होईल ना. इथून पुढे काही एक्झामचे कॅन्डिडेट कमी होणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही असं डोक्यामध्ये निगेटिव्ह करून जाऊ नका. सगळ्यांना क्लिअर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, हे जे तुम्ही कुठली पण जी बॅच लावणार, ऑनलाईन बॅच काही पण लावा, याचा उद्देश काय, तुमचा अभ्यास सोपा होणे हा उद्देश असतो. त्याच्यामुळे ज्यांना असं वाटतं की माझा अभ्यास सफिशियंट नाही आहे, मला गरज आहे हेल्पिंग हँडची, ओके, तर त्यासाठी हा क्लास आहे.
ओके. आणि मी तुम्हाला बोलताना काय बोलता, जेव्हा मी याची बॅच लॉन्च आता होईल आपली, लॉन्चचा उद्देश माझा काय आहे की ज्यांचा अभ्यासात गॅप पडलेला आहे, ज्या गृहिणी आहेत, ज्यांचं मेडिकल आहे प्रायव्हेट, ज्यांना अभ्यासाला वेळ मिळत नाही, त्यांच्याकडे मी अभ्यास करून घेईल. कारण बघा आता जेव्हा आपण मी स्वतः शिकवतोय 10 वर्षापासून, याच्यामध्ये MPSC UPSC प्लस मी स्वतः एका केमिकल इंडस्ट्रीमध्ये ट्रेनर म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर MR म्हणून सुद्धा मी अल्केन लॅबोरेटरीमध्ये काम केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मला हा अनुभव आहे आणि कशा प्रकारे पोरांना शिकवायचं आणि ते पाठ करून द्यायचं कॉन्सेप्च्युअल सहित आणि प्रश्न बरोबर आणायचे हे आता मला माहिती आहे. भरपूर मुलं जे स्टुडंट्स आहेत त्यांनी अप्रोच केलं की सर जे आतापर्यंत आपण सायन्समध्ये त्या गोष्टी बघतो सगळ्या केमिस्ट्री सगळ्या, तर त्या आतापर्यंत कळल्या नव्हत्या. ओके. पण तुम्ही शिकवलं की लक्षात राहतं एक्झाममध्ये प्रश्न येतात. त्याच्यामुळे बघा, म्हणून ही जी बॅचचा उद्देशच मेन काय की तुमच्याकडनं मी अभ्यास करून घेईल प्रत्येक पॉईंटनुसार. ठीक आहे. अभ्यास करून घेऊ, PYQ पाहू. ठीक आहे. ठीक आहे. आता ही गोष्ट बॅचची वेगळी. पहिले बघा नॉर्मल तुम्ही अभ्यास काय केला पाहिजे, कसा अभ्यास करावा, तर बघा मी पॉईंट काढलाय. पहिला पॉईंट आहे बघा, पहिलाच काय, अंडरस्टँड सिलेबस, रिवाइज द ऑफिशियल सिलेबस टू आयडेंटिफाय की टॉपिक्स. बघा सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला पहिल्यांदा काय बोललो, सिलेबस लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की नेमका सिलेबस काय दिलाय ऑफिशियली, तो लिहून घ्यायचा आहे. ओके. कळलं. ही पहिली पद्धत आहेच. कारण जोपर्यंत सिलेबस माहित नाही तोपर्यंत नेमकं आपण काय वाचणार आहोत, कोणतं बुक वाचणार आहोत, त्यातलं काय वाचायचं हे आपल्याला कळणार नाही. ठीक आहे. दुसरा मुद्दा बघा, स्टडी मटेरियल, यूज टेक्स्ट बुक अँड ऑनलाईन रिसोर्सेस टू स्टडी द सिलेबस. आता सगळ्यात पहिले बघा स्टडी मटेरियल कसं, सगळ्यात पहिले यूज स्टँडर्ड मटेरियल्स. सगळ्यात पहिले बघा बीफार्ममध्ये आपण जे बुक वाचायचो ते पण बुक आहेत. भरपूर बुक सेंट्रल गव्हर्नमेंटचे सुद्धा आहेत. तर भरपूर बुक स्टँडर्ड आपण ICSE लेवलचे सुद्धा आहे. मी काय केलं आहे बघा, आपल्या ज्या नोट्स असतील त्या जे काही कॉम्प्युटर सगळ्यात बेस्ट बुक्स आहेत त्या बुक्समधनं स्वतः मी नोट्स काढलेले आहेत. स्वतः नोट्स माइंड मॅप मायक्रो नोट्स काढलेले आहेत. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही माझ्या नोट्स पाहाल त्यात सगळं असणार, डोंट वरी. पण तुम्ही वापरताना सगळ्यात पहिले कुठलं मटेरियल पाहिजे बघा, स्टँडर्ड मटेरियल. टेक्स्ट बुक तर नसेल बहुतेक, पण असं मटेरियल जे रेफरन्स बुक म्हणून यूज केलं गेलं आपल्या कॉलेज लेवलला ते तुम्ही वाचलं पाहिजे. ओके. नंतर बघा आता कोणतं वाचलं पाहिजे, सेपरेट मला व्हिडिओ करेल कोणता टॉपिक कुठल्या बुकमध्ये नोट्स मी तर काढलेले आहेत, पण ज्यांना स्वतः पाहिजे असेल त्यांनी त्याला कळू शकता. आणि काहींकडे सगळे बुक नाही आहेत, काळजी करू नका, आपल्याकडे ते बुक्स काही PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा आहेत, ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल. नंतर बघा सगळ्यात मेन अभ्यास पण आता बघा स्टडी मटेरियल मिळालं आहे, सिलेबस माहिती आहे, आता अभ्यास पण केला आहे. आता अभ्यास जो आपण करतोय त्यावर आपल्याला प्रश्न येतात का, म्हणजे रीडिंग करतोय, रिवाइज करतोय, पण आपण ते एक्झाममध्ये रिप्रोड्यूस करू शकू का, यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस पेपर्स महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट काय तर PYQ म्हणजे मागच्या वर्षीचे पेपर्स पाहायचे आहेत. काही MCQ फ्युचर येणारे MCQs काय येऊ शकतात ते अभ्यास करणं गरजेचं आहे. सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स टू अंडरस्टँड द एक्झाम पॅटर्न. मग PYQ पहा, मागचे प्रश्न पहा, एक्झाम पॅटर्न तुम्हाला कळेल. मग त्याच्यावर तुम्हाला कळेल की जरी सिलेबस खूप मोठा आहे त्यातले असे काही पॉईंट ज्यावर खूप प्रश्न येतात, मग ते तुम्हाला पहिले करायचे आहेत. ठीक आहे. नंतर बघा टेक मॉक टेस्ट. आता सगळ्यात मेन अभ्यास केलाय का ते आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. तर सगळ्यात मेन काय बघा ते म्हणजे मॉक टेस्ट गरजेची आहे. assess preparation level and identify areas for improvement. आता बघा व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ टेस्ट और मॉक टेस्ट. तर नेमका कुठल्या टाईपचे प्रश्न जास्त चुकले, कुठले कमी चुकले हे आपल्याला कळतं. यावरून आपलं लक्षात येतं की सिलेबसचे हे पॉईंट आपले वीक आहेत, हे पॉईंट स्ट्रॉंग आहेत. म्हणजे वीक आहे त्यावर जास्त काम करायची प्रेरणा आपल्या यातनं मिळते. नंतर बघा रिवाइज रेग्युलरली, रिव्हिजन सुद्धा खूप महत्त्वाची आहे. ओके. बघा मग सगळ्यात पहिले बघा मी काय सांगतो, देअर आर 3 R. रीड, रिवाइज, रिव्हिजन आणि थर्ड रिप्रोड्यूस. ओके. ह्या 3 गोष्टी जर व्हायला पाहिजे, यासाठी रिव्हिजन खूप गरजेची आहे. रेनफोर्स अंडरस्टँडिंग ऑफ कॉन्सेप्ट थ्रू रेग्युलर रिव्हिजन करायची. कॉन्सेप्च्युअल फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला पाठच पाहिजे, मी असं म्हणतो डायरेक्टली, कारण प्रश्न डायरेक्ट तुम्हाला येतो. विच ऑफ द फॉलोइंग इज अँटीबायोटिक ड्रग. ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉझिटिव्ह एजंट ऑफ कॉन्क्रॉइड STD डिसीज. मग काय करायला केसमध्ये तुला पाठ पाहिजे, माहीत पाहिजे. आता बघा आपल्याकडे ट्रिक आहे, डोंट वरी. समजा एक्झाम्पल बघा कॉन्क्रॉइड डिसीज आहे, कॉन्क्रॉइड STD. लक्षात ठेवा हिमोसेस्मियाकडे डुक्कर आहे, हिमोसेस्मियाकडे भिंत आहे सिमेंट कॉन्क्रीटची, तो डुक्कर त्याला डोकं मारतो. म्हणजे बघा 3 पॉईंट आपल्याला कळले. एक कॉन्क्रीटची सिमेंटची भिंत, हिमेश आणि डुक्कर. बघा मग 3 गोष्टी आहेत. पुन्हा एकदा कॉन्क्रीटवरनं कॉन्क्रॉइड, हिमेशवरनं हिमोफिलस, डुक्करवरनं डुकरी. म्हणजे कॉन्क्रॉइड डिसीज चा जो एजंट आहे पॉझिटिव्ह तो कुठला आहे, हिमोफिलस ड्युक्रेई. बघा मग अशा जर तुम्हाला अभ्यास करताना सोबत ट्रिकबंद डेव्हलप झाल्या तुम्हाला एक्झाममध्ये लगेच त्या गोष्टी लिंक होतील. ठीक आहे. चला नंतर बघा शेवटचा पॉईंट, स्टे अपडेटेड, कीप अप विथ करंट इव्हेंट्स अँड मेडिकल ॲडव्हान्सेस. मग हा आपला पॉईंटच दिला सिलेबसमध्ये.
म्हणजे ओव्हरऑल बघा या अँगल जर तुम्ही गेले म्हणजे बघा सिंपल भाषेमध्ये टर्मिनल सांगतो, सगळ्यात पहिले बेसिक कॉन्सेप्च्युअल स्टडी, स्ट्रॉंग कॉन्सेप्ट, नंतर फॅक्च्युअल स्टडी सगळा हा महत्त्वाचा आहे, तर कॉन्सेप्ट फॅक्ट्स, नंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर म्हणजे महत्त्वाचे MCQ मॉक टेस्ट. ओके, नंतर बघा या सगळ्यांमध्ये महत्त्वाची गोष्ट, ओके, डेव्हलप सम ट्रिक्स ऑर निमोनिक्स सो दॅट यू विल नॉट कन्फ्यूज इन एक्झाम. कारण एक्झाममध्ये अंडरस्टँडिंग झालं आहे पण वेळ नाही विचार करायला, कमी वेळ आहे, ऑप्शन 4 आहेत, लगेच रिपोर्ट झालं पाहिजे म्हणून ट्रिक्सची पण गरज आहे. मग या अँगलने तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ओके, ठीक आहे. लवकरच आपली ऑनलाईनची बॅच लॉन्च होते आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की कंप्लीट तुमचा टेक्निकल सिलेबस मी कव्हर करणार आहे. लाईन टू लाईन सिलेबस, सेंट्रल लेवलची काही पुस्तकं आहेत, टेक्स्टबुक्स आहेत, सगळी वाचून प्रॉपर मी नोट्स तयार केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये PYQचा रेफरन्स घेतलेला आहे. PYQ त्याच्यामध्ये तुमच्या टेस्ट पण होतील. नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, सगळ्या टॉपिकच्या ट्रिक्स तुम्हाला देईल, मॅक्झिमम प्रॅक्टिस करून घेईल, तुमचा अभ्यास करून घेईल. नंतर बघा PDF नोट्स मिळतील. महत्त्वाची गोष्ट, बॅच ही आपली रेकॉर्डेड आहे पण लाईव्ह सुद्धा करायचा माझा प्रयत्न आहे लगेच. आणि तुम्हाला वीकली 1 किंवा 2 डेज मेंटरशिप सुद्धा मी देईल, लाईव्ह 1-to-1 मेंटरशिप, म्हणजे नेमका अभ्यास कुठपर्यंत ते पण इथे आपण जज करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, हा अभ्यास करताना तुमच्याकडनं अभ्यास करून घेतला जाईल. म्हणजे काय बघा, त्या 2 गोष्टी आहेत, जे मी शिकवेल ते समज सगळं आलं पाहिजे. ओके, म्हणजे हा सगळा पार्ट माझा आहे पण जेव्हा मी तुम्हाला शिकवेल तेव्हा तुमचं काम काय की जे शिकवलं ते असंच्या असं. ओके, काही बाकी गोष्टी डोक्यात न घालता त्यावर विश्वास ठेवून तो अभ्यास करणं. ठीक आहे. मग जर तुमची तयारी अभ्यास करायची असेल, अभ्यासात गॅप पडला असेल, मराठी मीडियमचे होते सर हे खूप इंग्लिशमध्ये मला सिलेबस आहे काळजी करू नका, गृहिणी आहे गॅप पडला आहे काळजी करू नका, सर मेडिकल स्टोरला वेळ मिळत नाही, सर प्रायव्हेट जॉब वेळ मिळत नाही, तुम्ही जो मला वेळ द्याल. बघा लक्षात ठेवा, आपलं लेक्चर म्हणजेच आपला अभ्यास. आपलं लेक्चर म्हणजे कंप्लीट असं नसतं की लेक्चर केलं रिवाईज करायची गरज पडली. मी जेव्हा तुम्हाला शिकवणार ते शिकत तुमचं सगळं पाठ होऊन जाईल. सगळ्यात पहिली गोष्ट तर त्या अँगल लेक्चर्स इथे होतील. ठीक आहे. तर बघा तुम्हाला मग आपलं सायन्स बाय राहुल देशमुख हे ॲप डाउनलोड करायचं आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर मला तुम्ही 9422745057 यावर तुम्ही टेलिग्राम करू शकता. मी रिप्लाय देईल तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा, कारण दिवसभर 12 तास बॅचेस चालू असतात. ओके, तर मी मधल्या काळामध्ये तुम्हाला रिप्लाय देत जाईल. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा अजून एक गोष्ट, फॉर्म जागा 107 आहेत, 109 आहेत, खूप जास्त मुलं आहेत, असू द्या, कारण इथून पुढे कॉम्पिटिशन वाढणार आहे, कमी होणार नाही. त्याच्यामुळे ही एक्झाम आपली आहे असा विचार करा, आपला अभ्यास करून एक्झाम द्यायची आहे. ओके, आणि एक पोस्ट मिळणार आहे असा विचार आतापासून करा, पॉझिटिव्ह विचार करा. मी नक्कीच युनिव्हर्स तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प करेल, तुम्हाला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतील. पण निगेटिव्ह आहात, सर अभ्यास झाला नाही आहे, सर पोस्टच कमी आहेत, मग असंच तसं जर तुम्ही बहाणे केले तर युनिव्हर्स पण तुम्हाला बहाणा करेल की याला काहीच मिळणार नाही. त्याच्यामुळे बघा एक सिंपल भाषेमध्ये, भरपूर लोकांनी अभ्यास सुरू केला नाही आहे, आपण तरी अभ्यास सुरू केला, विचार केलेला आहे, हीच गोष्ट पॉझिटिव्ह आहे असं म्हणून अभ्यासाला सुरुवात करा. ओके, मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या एक्झामसाठी. अजून एक्झामला भरपूर वेळ आहे. ठीक आहे. सगळ्यांनी प्रॉपर फॉर्म भरून घ्या. बघा B.Pharm कॅन्डिडेट्स फॉर्म भरू शकतात, ज्यांचं शेवटचं वर्षाला ते आहे शिकतायत त्यांनी फॉर्म भरू शकत नाही ॲटलिस्ट. हां, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमचा रिझल्ट आला असेल, तुमच्याकडे फायनल सेमिस्टर मार्कशीट असेल, तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवा. अजून काही त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स जे असतील, भरपूर मुलं प्रश्न विचारतात, सर आमचं मायक्रोबायोलॉजी आहे, हे आहे, ते आहे, काय करू. मी एक प्रॉपर व्हिडिओ याच्यामध्ये घेऊन येईल. ओके, चला थांबायचं मग. थँक्यू व्हेरी मच. ओके, धन्यवाद. पुन्हा एकदा ओके, आपली ऑनलाईन बॅच सुरू होईल आपल्या. हां, आणि ही जी PPT आहे बघा, ही PPT सिलेबस तुम्हाला आपल्या सायन्स बाय राहुल देशमुख या टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळेल. ठीक आहे, थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.